हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये। या भागामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट पाहायची आहे, ती आहे मानहानी। ओके, आणि मानहानीचे काय करायचे हे प्रकारसुद्धा आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये कळत आहे। जर तुम्हाला ही PDF किंवा अशा स्वरूपाची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। आमचा जो काही संपर्क क्रमांक आहे हे खाली देण्यात आलेला आहे। या संपर्क क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता। ओके, तर सर्वात अगोदर बघा परिचयमध्ये काय म्हटलेलं आहे। परिचयमध्ये असं म्हटलेलं आहे की मानहानी म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध काय केलेलं आहे, चुकीचा किंवा खोटा आरोप केलेला आहे। म्हणजे बघा, मग कशा विरुद्ध केलेला आहे, व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध। ओके, म्हणजे सिंपल आहे, एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर केलेला चुकीचा किंवा खोटा आरोप ज्यामुळे काय होते, त्या व्यक्तीची प्रतिमा समाजामध्ये बदनाम होते, त्याला आपण काय म्हणतो, मानहानी असे म्हणतो। त्याला आपण काय म्हणतो, मानहानी असे म्हणतो। आता ही जी काही मानहानी आहे किंवा खोटा प्रचार आहे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या विरोधात, ह्याचा विरुद्ध जर कोणी असं केलं, म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे प्रतिष्ठेच्या विरुद्ध केलं, तर काय होतं, तर त्या व्यक्तीकडे बघा, त्या व्यक्तीचं बदनामी होईल, पण बदनामी होऊन फायदा आहे का त्या व्यक्तीचा, नाही। तर त्याला कोर्टामध्ये जावं लागेल। मग तो कोर्टामध्ये ज्या वेळेस जाईल तर त्याच्याकडे दोन अधिकार प्राप्त होतात, एक असते सिव्हिल कायदा आणि एक असते फौजदारी कायदा। आणि त्या दोन कायद्याद्वारे तो काय करू शकतो, त्याला जो काही बदनाम झालेला आहे, त्याची जी प्रतिष्ठा मलिन झालेली आहे, तर त्याचं ते कॉम्पेन्सेशन मागू शकतो किंवा समोरच्या व्यक्तीला फौजदारी कायद्याअंतर्गत त्याला सजा किंवा पनिशमेंट तो देण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेऊ शकतो। आता ही जी काही मानहानी आहे त्याचे दोन प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत। मानहानीचे प्रकार किती आहेत? दोन आहेत। पहिला जो प्रकार आहे तो आहे लिबेल। आता लिबेल जो काही प्रकार आहे याच्यामध्ये काय आहे, की लेखी स्वरूपामध्ये काय होते, तुमची बदनामी होते। म्हणजे तिथं तुमचं चित्र चुकीचा काढलं जाईल किंवा अशी पोस्ट तयार केली जाईल की ज्याच्यामध्ये तुमच्या संदर्भामध्ये खोटी माहिती प्रकाशित झालेली आहे, किंवा असं एखादा बॅनर किंवा पोस्टर तयार केलं जाईल त्याच्यामध्ये तुमची जी काही प्रतिष्ठा आहे मलिन करण्यात येते। मग आता हे कसं आहे, लेखनाद्वारे, म्हणजे काय, प्रिंटेड आहे का नाही, म्हणजे प्रिंटेड असल्यामुळे कसं आहे, स्थिर स्वरूपाचं आहे, हे स्थिर स्वरूपाचं आहे। जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं एका वाक्यामध्ये की लिबेल कशा स्वरूपाचा असतो, तर ते स्थिर स्वरूपाचं असतो। स्थिर स्वरूपाचं मानहानी म्हणजे काय, तर लिबेल हे स्थिर स्वरूपाची मानहानी असते। आता जो कोणी तुमची अशी चुकीचं पोस्टर काढला किंवा एखादा पॉम्पलेट काढला किंवा बॅनर काढला किंवा एखादा व्हिडिओ तयार केला आणि तो प्रकाशित केला, मग कुठे प्रकाशित केला, तर तो वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केला असेल किंवा सोशल मीडियावर प्रकाशित केलं असेल किंवा कुठेही एखादा मोठा बॅनर काढून रस्त्याच्या कडेला लावला असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती असेल, तर याचा अर्थ काय आहे, ती स्वरूपाची जी काही चुकीची माहिती आहे ती लिबेल अंतर्गत काउंट केली जाईल। तर हे जे काही लिबेल आहे हे कसं असतं, कायम स्वरूपाचं असतं, म्हणून त्याचा परिणाम जो असतो ते गंभीर असतो। आता का गंभीर असतो, बघा, सिंपल आहे। समजा एखादा बॅनर काढला किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये चुकीची माहिती किंवा पोस्टर तुमची टाकण्यात आली, तर ज्या तारखेला, समजा उदाहरणामध्ये 20 डिसेंबर असेल, 20 डिसेंबरला काय झालेलं आहे, ती माहिती प्रकाशित करण्यात आली असेल एखाद्या वृत्तपत्रामध्ये, तर हे कसं झालं, स्थिर झालेलं आहे। म्हणजे तुम्ही 100 वर्षानंतर सुद्धा 20 डिसेंबर 2024 किंवा 20 डिसेंबर 2024चा पेपर कसा होता असं मागितलं तर तुम्हाला त्या पेपरमध्ये तुमची चुकीची माहिती जी आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। तर हे कसं आहे, लिबेल स्वरूपाचं आहे, म्हणजे स्थिर स्वरूपाचं आहे। आता दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे स्लॅंडर। ओके, दुसरा काय आहे, स्लॅंडर। आता स्लॅंडर म्हणजे काय, बोलण्याद्वारे मानहानी करणे। ओके, बोलण्याद्वारे मानहानी करणे। आता बोलण्याद्वारे जी काही मानहानी होते त्याला स्लॅंडर असे म्हणतात। याच्यामध्ये काय आहे, मौखिक स्वरूपात खोट्या आरोपांद्वारे व्यक्तींची मानहानी करणे। म्हणजे बघा, बोलून, आता ही अगोदर वरचं जे आहे ते लिहून आहे, हे खालचं कसं बोलून आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध सभेत खोटे बोलणे। आता बघा, इलेक्शनचा टाईम आहे, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणी खोटं बोलू शकतो, म्हणजे अशी काही परवानगी आहे का, अशी परवानगी नाही, पण असं खोटं बोलू शकतो, म्हणजे असं काय अधिकार आहे का, असा अधिकार पण नाही। जर कोणी असं बोललं, चुकीचं बोललं, खोटं बोललं आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झाली, तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा मानहानीचे दावे कोर्टामध्ये दाखल केले जातात। म्हणजे जे कोणी बोलून मानहानी करेल त्याला आपण स्लॅंडर म्हणू, आणि जे कोणी लिहून करेल त्याला आपण लिबेल असं म्हणू। ओके, आलं का लक्षात, हे दोन प्रकार आहेत। ओके, आता याच्यामध्ये बघा,
जे काही स्लँडर आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. समजा मी तुम्हाला बोलून गेलो म्हणजे कसं होतं ते नष्ट होऊन जाते, हे का नाही, नष्ट होऊन जाते. आता मी हे जे काही बोलतो तुमच्या कानामध्ये पडते, मग त्याच्यानंतर काय होते ते नष्ट होतं. असं स्वरूपाचं जर कोणी करेल तर याचा जे काही परिणाम असेल ते कसं गंभीर असेल का, त्याचे परिणाम कमी गंभीर लेस असेल. मात्र त्याला काय करावं लागेल, त्यासाठी कायदेशीर उपचार प्राप्त करावे लागेल. आता मानहानीसाठी जे काही आवश्यक घटक आहे ते खालील महत्त्वाचे आवश्यक घटक आहे, म्हणजे इसेन्शियल ऑफ डेफिमेशन असं जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर तुम्हाला ही जी काही इसेन्शियल आहे ते तुम्हाला इथं काय करावं लागेल, लिहावं लागेल. आता पहिला जो काही इसेन्शियल आहे ते आहे की खोटे वक्तव्य. मानहानीमध्ये नेहमी खोटे वक्तव्य असणं आवश्यक असेल. जर खोटे असेल वक्तव्य केलं तरच मानहानीचा दावा तुम्हाला कोर्टामध्ये दाखल करता येतो. दुसरं काय, की ते खोटे बोलून चालते का, नाही तर त्याचं पब्लिकेशन सुद्धा केलं पाहिजे, म्हणजे ती माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. ओके, लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्याच्यानंतर काय, तुमच्या प्रतिष्ठेला तडा गेला पाहिजे. तुमची प्रतिमा जी काय आहे समाजामध्ये असलेली ती खराब झाली पाहिजे. कशामुळे, त्या खोटे वक्तव्यामुळे. आणि यामुळे काय होईल की जाणून बुजून तुमच्या विरुद्ध चुकीच्या हेतूने ते काय केलं पाहिजे, ते वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे खोटे वक्तव्य, प्रसिद्धी, प्रतिष्ठेला हानी आणि चुकीचा हेतू ही जी काही इसेन्शियल आहेत, ही 4 घटक ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, की त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीनं काय केलेली आहे, मानहानी केलेली आहे, समोरच्या व्यक्तीविरुद्ध डेफिमेशन केलेलं आहे. ओके, आता मानहानीच्या विरोधामध्ये काही संरक्षण सुद्धा आहेत. ओके, असं नाही की बाबा ज्यावेळेस ही गोष्ट जाणून बुजून किंवा समजा ही गोष्ट तुमची पब्लिक झालेली असेल तरच तुम्हाला मानहानी दाखल करता येईल. परंतु ह्याला काही अपवाद आहेत, तर ही अपवाद पाहणं फार महत्त्वाचे आहे. पहिला अपवाद जो आहे ते आहे सत्यतेवर आधारित. जर वक्तव्य खरे असेल तर ते मानहानी मानले जात नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने भ्रष्टाचार केल्याचा पुरावा असेल तर त्याबद्दल बोलणे मानहानी मानली जाणार नाही. समजा पेपरमध्ये असं लिहून आलेलं आहे की अमुक या राजकीय पक्षाच्या नेत्यानं काय केलेलं आहे, भ्रष्टाचार केलेला आहे. ओके, आणि हा काय केलेला आहे, याचा पुरावा असेल आणि तो पुरावा असेल आणि मग कोर्टानं तो काय केलेला आहे, पुरावा ग्राहित धरलेला आहे किंवा हे निष्पन्न झालेलं आहे की त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला, तर असं जी काही सत्यता आहे त्या सत्यतेवर आधारित जर एखादं स्टेटमेंट तुम्ही बोललं असेल सभेमध्ये किंवा लिहून गेलं असेल पब्लिकली न्यूजपेपरमध्ये, तर ते मानहानी असू शकत नाही. म्हणजे सत्यता हे काय पहिलं संरक्षण आहे. दुसरं आहे प्रामाणिक टीका, म्हणजे फेअर कमेंट. व्यक्तीच्या सार्वजनिक कृतीवर तथ्यपूर्ण टीका करणे. उदाहरणार्थ, कलाकारांच्या चित्रावर टीका करणे जर ती कलात्मक मतावर आधारित असेल तर. बघा इथं बघा, कलाकार जो असतो ना, कलाकार आहे, समजा एखादा कलाकार आहे, कोण आहे, अमिताभ बच्चन आहे किंवा SRK आहे किंवा वॉट एव्हर जो कोणी आहे. तर आता समजा एखाद्या चित्रपटामध्ये SRKची भूमिका तुम्हाला आवडली नाही आणि तुम्ही टीका केलं की SRKनं काय ॲक्टिंग केली, काय खराब ॲक्टिंग केलेली आहे, मला त्याची ॲक्टिंग आवडत नाही. म्हणजे काय आहे, तुम्ही ते SRKच्या त्या ॲक्टिंग संदर्भामध्ये तुम्ही काय केलं, तुमचं कमेंट दिलेलं आहे. म्हणजे याच्या विरुद्ध शाहरुख खानच्या विरोधामध्ये शाहरुख खान मानहानीचा दावा दाखल करू शकतो का, तर नाही दाखल करू शकतो. का, कारण तुम्ही शाहरुख खानची प्रतिमा मलिन केली का, नाही, तर शाहरुख खानच त्या एखाद्या पिक्चरमध्ये जी काही भूमिका केली असेल तर तुम्हाला ती आवडलं नसेल तर तुम्ही त्या कलेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय केलेले आहे, तिथं टीका केलेली आहे. ओके, आता प्रिव्हिलेज. काही प्रसंगी मानहानीचे संरक्षण मिळते, जसे न्यायालयीन प्रक्रिया, संसदीय चर्चा. बघा, संसदमध्ये काय आहे, संसदीय जे काही लोक असतात ना, तर यांना काय असतं बघा, संरक्षण दिलं जातं, त्यांना काही विशेष अधिकार दिले जातात. म्हणजे एखाद्या संसदीय चर्चेमध्ये एखादा खासदार उभा राहिला असेल आणि त्याने त्या सभागृहामध्ये असा आरोप केला असेल की या खासदारानं असं केलेलं आहे किंवा या व्यक्तीनं असा भ्रष्टाचार केलेला आहे, तर त्या खासदाराच्या विरोधामध्ये आपण कोर्टामध्ये केस दाखल करू शकत नाही. का, कारण त्यानं ते संसदेमध्ये तो प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा संसदेमध्ये त्यांना ते बोललेलं आहे. म्हणजे एखादा खासदार किंवा आमदार असेल, तो संसदेमध्ये किंवा विधानमंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये एखादं स्पीच देत असेल, जरी ते चुकीचं असलं, जरी ते कसं असेल, एखाद्याच्या विरोधामध्ये असेल, खोटं असेल, तरी त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध आपण केस दाखल करू शकत नाही. दुसरं आहे संमती, म्हणजे कन्सेंट. जर पीडित व्यक्तीने वक्तव्य करण्यास संमती दिली असेल तर मानहानीचा दावा करता येत नाही. समजा A आणि B असे 2 व्यक्ती आहे. आता बीची काय केलेली आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा खराब झालेली आहे, कारण एनं त्याच्या विरोधामध्ये काही बोललेलं आहे, चुकीचं बोललेलं आहे. परंतु हे बोलण्यापूर्वी
एनं बीची संमती घेतलेली आहे किंवा बीची तशी कन्सेंट घेतलेली आहे, तर त्याला आपण मानहानीच्या दाव्यामध्ये ती केस दाखल करू शकत नाही किंवा त्याला त्याचं कम्पेन्सेशन मिळू शकत नाही. आता याच्या संदर्भामध्ये काही केस आहेत, ते आहे अशोक कुमार वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. आता ही जी केस आहे 1992ची आहे. या केसमध्ये माननीय कोर्टानं असं सांगितलेलं आहे की मानहानीसाठी फक्त आरोप खोटे असणे पुरेसे नाही, तर ते प्रतिष्ठेला हानी पोहोचविणारे असणे आवश्यक आहे. बघा, फक्त खोटं बोलून चालणार आहे का? तर नाही. तर त्या खोट्या बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठेला हानी पोचली असेल, इजा झाली असेल त्याच्या रिस्पेक्टमध्ये किंवा त्याच्या जे काही समाजामध्ये जी प्रतिष्ठा आहे त्याच्यामध्ये काही बदलाव झाला असेल, तर काय होईल? तरच ते काय होईल? मानहानी होईल, अन्यथा होणार नाही, असं कोर्टाने या केसमध्ये म्हटलं. पुढचा जो केस आहे सुब्रमण्यम स्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2016ची ही केस आहे. याच्यामध्ये ऑनरेबल कोर्टानं असं सांगितलं की मानहानीच्या फौजदारी तरतुदी संविधानकुल असल्याचे स्पष्ट केले. म्हणजे हे जे काही मानहानी आहे, डिफेमेशन आहे, जरी IPCमध्ये असेल किंवा टॉर्टमध्ये असेल, तर हे संविधानाला अनुसरून आहे, असं या केसमध्ये माननीय कोर्टानं सांगितलेलं आहे. पुढे आहे रतनलाल विरुद्ध प्रल्हाद 1960. या केसमध्ये ऑनरेबल कोर्ट असं म्हणतो की सत्यता हे मानहानी विरुद्धची प्रभावी संरक्षण आहे, पण ते सार्वजनिक हितासाठी असले पाहिजे. बघा, इथं लक्षात ठेवा, खूप चांगलं डिफेन्स ऑनरेबल कोर्टानं घेतलेलं आहे रतनलालच्या केसमध्ये. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असं म्हणते की बाबा, मानहानी विरुद्ध एखाद्या व्यक्ती, म्हणजे ती ज्या व्यक्तीची मानहानी झालेली असेल, समजा या व्यक्तीची मानहानी झाली, याच्या विरुद्ध खोटे आरोप प्रसिद्ध केले, मात्र जे काही आरोप झालेले आहेत, आता आरोप हे सत्यतेच्या निकषावर आधारित आहे, ते सत्य होते, ते त्याच्या संदर्भामध्ये पुरावे वाटेवर जे काही असेल, एव्हिडन्स वगैरे ते सर्व उपलब्ध असेल, तर हे चांगलं आहे असं इथं सांगितलेलं आहे. का? कारण दुसरे व्यक्ती जे आहेत हे एपासून सावध झाले पाहिजे, एच्या स्वरूपामध्ये त्यांनी सावध पवित्र घेतला पाहिजे, त्याच्याशी व्यवहार बघूनच केले पाहिजे, असं इथं तुमच्या लक्षात येईल. आता जे काही मानहानीमध्ये जे काही पनिशमेंट किंवा जे काही कम्पेन्सेशन असतो, तर हे 2 स्वरूपामध्ये असतो. आपण अगोदरच सांगितलं, एक आहे नागरी स्वरूप आणि एक आहे फौजदारी. आता जो काही नागरी स्वरूपामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डॅमेजेस म्हणजे तुमची हानी भरपाई किंवा नुकसान भरपाई तुम्हाला प्राप्त करू शकतात. समजा तुमचा एखादा करिअर बुडाला असेल कोणाच्या खोट्या बोलण्यामुळे, तर तुम्ही त्याच्याकडून पैसे मागू शकतात, म्हणजे ज्या व्यक्तीनं तुमच्या विरोधामध्ये खोटे आरोप केलेले आहे. ओके. आता दुसरा जो आहे तो आहे फौजदारी किंवा क्रिमिनल मानहानी. आता भारतीय भारतीय IPC जे आहे 1860चा, ओके, 1860च्या IPCच्या कलम 499-500 मध्ये या स्वरूपाच्या तरतुदी आहेत. आणि जो कोणी असं दावा IPCमध्ये करेल मानहानीचा, तर समोरच्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत कैद किंवा जेल किंवा दंडसुद्धा केला जाऊ शकतो. आता हे जे काही सेक्शन्स आहेत, आता हे BNSमध्ये सेक्शन चेंज झाली असेल. ओके, भारतीय न्याय संहितामध्ये तुम्हाला ही सेक्शन्स पाहून घ्यावं लागेल याच्यामध्ये. ओके, तर ही जी काही PDF आहेत हे आपण इथं एक्सप्लेन केलेली आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.